जय शिवराय मित्रांनो, आज 1 फेब्रुवारी 2025 रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या माध्यमातून केंद्रीय बजेट सादर करण्यात आलं आणि 3,000 रुपयाच्या टिकल्या वाढणार म्हणून सकाळपासून हे बजेटच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली गेली। मित्रांनो, मात्र या बजेटमधून शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक अशी घोषणा करण्यात आली, ती म्हणजे किसान क्रेडिट कार्डच्या संदर्भातील। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर शेतकऱ्याचं ढासळलेलं उत्पन्न, शेतकऱ्यांना कुठलाही नसलेला आधार, ना कर्जमाफीची घोषणा, ना पीएम किसानच्या अनुदानामध्ये मानधनामध्ये वाढ, अशा कुठल्याही जे काही आवश्यक असलेल्या किंवा शेतकरी ज्या बाबींच्या प्रतीक्षेत आहेत अशा कुठल्याही घोषणा न करता याच्यामधून शेतकऱ्यांसाठी काही धोरणात्मक बदल किंवा काही दीर्घकालीन उपाययोजना आखण्यात आलेल्या आहेत। आणि याचबरोबर एक बदल करण्यात आलेला आहे, तो म्हणजे किसान क्रेडिट कार्डच्या स्लॅबच्या संदर्भात। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर सध्या देशामध्ये ॲग्रीस्टेकच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विशिष्ट ओळखपत्र दिली जात आहेत आणि हे जे काही विशिष्ट ओळखपत्र असलेले किंवा पीएम किसान योजनेचे जे लाभार्थी असलेले शेतकरी आहेत, या शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड दिले जात आहेत। मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांकडे किसान क्रेडिट कार्ड आहेत, ज्याच्यामध्ये 1,62,000ची कर्ज मर्यादा ही 3 लाख रुपयापर्यंत वेगवेगळ्या टप्प्यामध्ये दिली जाते आणि 3 लाख रुपयापर्यंतची असलेली कर्ज मर्यादा आता ही 5 लाख रुपयापर्यंत करण्यात आलेली आहे, ज्याच्यामुळे देशातील जे काही मत्स्यपालक असतील, पशुपालक असतील आणि जे शेतकरी असतील अशा सर्व बाबींना, या जवळजवळ 7 कोटीपेक्षा जास्त शेतकरी लाभार्थ्यांना या योजनेच्या अंतर्गत या 5 लाख रुपयापर्यंतच्या महत्तम मर्यादेच्या, कमाल मर्यादेच्या कर्जाचा लाभ मिळणार आहे। मित्रांनो, ही एक मांडण्यात आलेली बाब आहे, ही करण्यात आलेली घोषणा आहे आणि खरोखरच किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून ही कर्ज मिळतात देखील। परंतु प्रत्यक्षामध्ये जी काही कर्जाची वाटप होतात, जे काही किसान क्रेडिटच्या माध्यमातून जी काही कर्ज दिली जातात, याची वस्तुस्थिती, याची ग्राउंड लेवलची परिस्थिती अतिशय भयानक आहे। परंतु असो, ज्या शेतकऱ्यांना मिळतात त्या शेतकऱ्यांना आता जी काही 3 लाख रुपयापर्यंतची कमाल मर्यादा होती ती 5 लाख रुपयापर्यंत करण्यात आलेली आहे आणि आजच्या बजेटमधून शेतकऱ्यांसाठी फक्त आणि फक्त हे मिळालेलं एकमेव असं गिफ्ट आपण या ठिकाणी म्हणू शकता। मित्रांनो, बजेट कशा प्रकारे सादर करण्यात आले, शेतकऱ्यांसाठी काय काय दीर्घकालीन उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत, तूर असेल, मसूर असेल किंवा कापसासाठी जे काही असेल, हे जे काही बाबीवरती उपाययोजना करण्यात आलेल्या, त्याच्यासाठी जे काही घोषणा करण्यात आलेल्या आहेत, त्याच्या संदर्भात सुद्धा आपण एक सेपरेटली लाईव्ह बजेट शेतकऱ्यांसाठी म्हणून करणार आहोत, ते देखील नक्की पाहायला विसरू नका। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह। धन्यवाद।